सिद्धिभ्यः ॐ नमः सिद्धिभ्यः ॐ नमः सिद्धिभ्यः नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जो बोलो 24 भगवान की देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की प्रातस्मन्य शांतमूर्ति वासरत्नकर आचार्य बुद्ध श्री सन्मत सागर जी महाराज की मम दीक्षा गुरु युवा स्मरण कांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की अहिंसामय विश्व धर्म की भोवी जी हो। आचार्य भगवान समदभद्र स्वामी जी कालच्या भागामध्ये धर्माचं स्वरूप काय सांगितलं होतं आणि ते धर्माचं स्वरूप कथन केल्यानंतर आचार्य भगवंतांनी त्या धर्माच्या स्वरूपामध्ये सांगताना सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र्य हे रत्नत्रय धर्माचं स्वरूप आहे असं सांगितलं होतं आणि त्यानंतर त्या रत्नत्रयामधील जे सम्यक दर्शन आहे त्या सम्यक दर्शनची महिमा सुद्धा काल प्रकट केली होती की खरे देव शास्त्र गुरु यांच्यावर 3 मूर्तीनं रहित 8 अंगानं सहित आणि 8 मदानं रहित असं श्रद्धान करणे याला आचार्य भगवंतांनी सम्यक दर्शन म्हटलं होतं आणि त्याच सम्यक दर्शनाच्या माध्यमातून पहिला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगितल्या खरे देव शास्त्र गुरु यांच्यावर श्रद्धान करायचं आहे म्हणून आज आता 5व्या गाथेमध्ये खरे जे देव आहेत त्या खऱ्या सर्वज्ञ आप्तांचं स्वरूप काय आहे हे सांगणार आहेत। पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। आप्तेन छिन्न दोषेन आप्तेन छिन्न दोषेन सर्वज्ञेनागमेशिना सर्वज्ञेनागमेशिना भवितव्यं नियोगेन भवितव्यं नियोगेन नान्यता हैप्तता भवेत् नान्यता हैप्तता भवेत् आप्तेन छिन्न दोषेन सर्वज्ञेनागमेशिना भवितव्यं नियोगेन नान्यता हैप्तता भवेत्। आचार्य भगवान समदभद्र स्वामी जी या 5 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून सर्वज्ञ आप्तांचं कथन आपल्यासमोर करल्यात। आप्तेन छिन्न दोषेन सर्वज्ञे नागमेशिना भवितव्यम नियोगेन नान्यता हैप्तता भवेत्। खरे देव काय आहेत म्हणजे सर्वज्ञ देव कशा प्रकारे असतात कशा प्रकारचं कथन आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर सांगायल्यात। तर बघूया पहिला नियोगेन याचा अर्थ काय निश्चयाने उच्छिन्न दोषेन याचा अर्थ उच्छिन्न दोष म्हणजे 18 प्रकारचे दोष आहेत निश्चयानं ते जे 18 प्रकारच्या दोषांना रहित आहेत ते वितरागी सर्वज्ञ आणि काय आगमेशिना म्हणजे आगमेशिना याचा अर्थ काय माहिती काय जी हेय आणि उपादेय शास्त्राचं प्रतिपादन करणारे हेय आणि उपादेय काय आहे माहिती आहे ही उपादेय म्हणजे काय नाही जे घेण्यासारखं आणि त्याग करण्यासारखं हे माहीत पाहिजे ना आम्हाला
आमच्या जीवनात काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे कळलं नाही तर जीवनच यशस्वी होऊ शकत नाही. ते निश्चितपणे सर्वज्ञ असतात. ते ही उपाधे या दोन्हींच्या शास्त्राचं प्रतिपादक असणारे आणि नाते असणारे. पुढे काय म्हणलेलं आहे? आप्तेनं आप्त भवितव्यम असेच व्हायला पाहिजेत, असेच असायला पाहिजेत. कसे? जे निश्चयानं 18 दोषांना रहित वीतरागी आहेत, सर्वज्ञ आहेत आणि हितोपदेशी म्हणजे हे उपादेचं ज्ञाता असणारे असेच आप्त असायला पाहिजेत. ही का? कारण की जे अन्यता याचा अर्थ काय? 18 दोषांना जे नाही सहित आहेत आप्तता ते सत्य आप्त न भवेत, होऊ शकत नाही. आता मराठीत शुद्ध सांगतो, हे संस्कृत मधलं फोड करून सांगितलं, बरंच लक्षात येत नाही कुठं कुठं काय काय सांगितलं. काय सांगतात बघा. आप्तांचं स्वरूप सांगताना आचार्य भगवान सांगायल्यात खरे देव कोण आहेत? की जे निश्चयानं 18 दोषांना रहित वीतरागी आहेत, जे सर्वज्ञ आहेत आणि जे हितोपदेशी आहेत, ते निश्चित रूपानं खरे देव आहेत. आणि त्याच्या विपरीत जे 18 दोषांना रहित असतील ते खरे देव होऊ शकत मी म्हणलं नाही. आचार्य महाराजांनी सांगितले. याचं आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, काही जरी झालं तरी या 3 गोष्टी ज्यांच्याजवळ नाहीत ते कधीही देवाच्या खऱ्या देवांच्या कोटीमध्ये येऊ शकत नाहीत. वीतरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी पाहिजेत. काय म्हणाले मी? ते वीतरागी असायला पाहिजे, हितोपदेशी असायला पाहिजे आणि सर्वज्ञ असायला पाहिजे. तेच खरे देव होऊ शकतात. बाकीच्या इकडं तिकडं जर बघितला तर सगळा घोळच आहे की हो. वीतरागी आहेत, 18 दोष काय आहे त्याचा पुढे येणार आहे सोडा, परंतु तरी बी त्याच्या अधिक नाही आपण बघून घेऊया की 18 दोष निश्चितपणे कशा पद्धतीनं असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. जेवढ्या प्रमाणात याचं चिंतन करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. कारण की हे 3 गोष्टी खऱ्या देवांच्या जवळ असायलाच पाहिजे. तेच खरे देव आहे. त्यांच्या चरणावरच तुम्ही झुकायचं आहे, बाकीच्या ठिकाणी झुकायचं मी म्हणलोय आणि आचार्य भगवंतांनी सांगितले म्हणून म्हणलोय. त्यामुळे चिंतन करा. बाकीच्या तिथे किती बी ढोक द्या, किती बी नारळ आपटा तुमचा ह्यो, काय उपयोग होणार? खऱ्या देवांच्या चरणात जोपर्यंत आमचा नारळ तुम्ही आपटत नाही, तुमचा नारळ, तोपर्यंत तुमचं काही खरं नाही. हे सांगाले. आता मागच्या पुण्याच्या जीवावर नाही तुम्ही जरा तर काय सगळं करत असशीला, परंतु ज्यावेळी पुण्य संपेल त्यावेळी सगळं शून्य. काय म्हणलो मी? सगळं शून्य. त्यामुळे चिंतन करा. खऱ्या देवांना पहिला समजून घ्या. आचार्य भगवान सांगाल्यात की वीतरागी, सर्वज्ञ, हितोपदेशी जे असणार आहेत तेच खरे देव आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा त्याच पंक्तीमध्ये आता पुढच्या गाथेमध्ये आता ह्यात एवढंच सांगितलंय खरे देव कोण आहेत, वीतरागी, सर्वज्ञ, हितोपदेशी एवढंच सांगितलंय. आता पुढच्या गाथेमध्ये जे वीतरागी देव आहे सांगितलेले आहेत त्यांचे 18 दोष कोणते आहेत हे सांगणार आहेत. म्हणजे त्या दोषांना रहित असायला पाहिजे. आता कळते तुम्हाला, खरं खोटं सगळं कळते बघा. मी सांगण्याची आवश्यकता नाही, आचार्य महाराज सांगायला. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. 6 नंबरची गाथा. शुत्पिपासा जरातंक, शुत्पिपासा जरातंक, जन्मांतक भयस्मया, जन्मांतक भयस्मया, न राग द्वेष मोहाश्च, न राग द्वेष मोहाश्च, यस्याप्तः स प्रकीर्तते, यस्याप्तः स प्रकीर्तिते. शुत्पिपासा जरातंक, जन्मांतक भयस्मया, न राग देश मोहाश्च, यस्याप्तः स प्रकीर्तते. आचार्य भगवान या गाथेच्या माध्यमातून सांगाले की वीतराग या आप्तांचं स्वरूप काय आहे. तर 18 दोष कोणते असतात सांगतात. आता
18 दोष. पहिले सांगितले शुद्ध पिपासा जरातंक जन्मांतक भयस्मया न राग द्वेष मोहाच यस्साप्त सप्रकृती. आता काय सांगतात बघा. यस्य म्हणजे ज्या देवांना शुद्ध पिपासा, शुद्ध म्हणजे काय भूक, पहिलेच काय आहे भूक, त्यानंतर पिपासा म्हणजे तहान. ज्या देवांच्या जवळ भूक तहान हे नसायला पाहिजे. पुढं म्हणलेलं आहे जरा, जरा म्हणजे म्हातारपण. त्या देवांच्यावर म्हातारपण नको आहे. काय काय देव म्हातारे होतात की हो, देव म्हातार व्हायला नको पाहिजेत. इथं मी सांगाल नाही, आचार्य महाराज सांगाल्यात. पुढं म्हणतात जरा. आतंक म्हणजे काय रोग, आतंक म्हणजे रोग, रोग बी नसायला पाहिजे. आतंक याचा अर्थ रोग. पुढं म्हणलेला आहे जन्म, जन्म सुद्धा नसायला पाहिजे त्यांना. त्याच्यानंतर काय म्हणलेलं आहे अंतक म्हणजे मरण, मरण सुद्धा नसायला पाहिजे. आणि पुढं काय म्हणले मरण झाल्यानंतर स्मया म्हणजे भय, भय काय भय. आणि स्मया म्हणजे मद, मद म्हणजे 8 प्रकारचे मद आहेत. ज्ञान, पूजा, कुल, जाती आदी हे 8 आहेत. ते मद सुद्धा नसायला पाहिजेत. मद म्हणजे गर्व अहंकार. त्याच्या पुढे जाऊन काय सांगितले न राग, राग सुद्धा नसायला पाहिजे. राग म्हणजे काय चिडणे नव राग. तुम्ही तुमच्या भाषेत त्याला रागाला चिडणे म्हणताय, त्याला रागाला तुमच्या भाषेत राग जे चिडणं म्हणताय नाही त्याला आम्ही द्वेष म्हणतोय. राग म्हणजे ममत्व, अटॅचमेंट. माझा नवरा, माझी पोरं, माझं घर, कळलं काय, याला ममत्व म्हणतात. हे ममत्व म्हणजे राग. आणि द्वेष म्हणजे क्रोध, दुसऱ्यांच्यावर एकमेकांवर चिडणे, ह्याला द्वेष म्हणतात. आणि पुढं काय म्हणलेलं आहे मोहाश्च, मोह आणि च म्हणजे मोह माहिती तुम्हाला, मोह आणि च. च शब्दात नाही बरेच शब्द आहेत. च मध्ये काय काय माहिती काय चिंता, अरती, निद्रा, शोक, आश्चर्य, विषाद, स्वेद, खेद आणि शोक हे सगळे आहे ते च मध्ये येतात. एवढ्या 18 दोषांना ते रहित असायला पाहिजेत. म्हणजे कुठले कुठले भूक, त्या देवांच्या जो भूक नको. मग बऱ्याच जणांना प्रसाद चढवा लागतोय की हो, काय काय चढवा लागतोय. खऱ्या देवांचं कथन चालू आहे, मी सांगालोय तुम्हाला. चिंतन करा या गोष्टी सगळ्या. परत पहिला भूक नसायला पाहिजे, त्यानंतर तहान नसायला पाहिजे. काय काय ठिकाणी पाणी चढवलं जातंय बघा तुम्ही. त्यानंतर सांगितलंय त्यांच्याजवळ म्हातारपण नसायला पाहिजे. आता हे तुम्हीच बघा. त्यानंतर आता काय काय दाढी वाढवून बिडवून देव असतात की म्हातार झालेले, सांगाले हो मी सांगाले. इथं सांगितले म्हातारपण नकोच आहे. कायमस्वरूपी जे भगवान आहे, जे देवादी देव खरे देव आहेत, ते कायमस्वरूपी की नाही 16 वर्षाच्या तरुण मुलासारखंच दिसायला पाहिजे. तुमचे भगवान कधी म्हातार दिसल्यात बस्तीतले? आज म्हातार दिसलं, उद्या तरुण होतं, असं कधी दिसले? कायम 16 वर्षाचा तरुण जसा असतोय तसा चेहरा त्यांचा असतोय. कुठल्या बी मंदिरात जगातल्या जावा, सांगाले तुम्हाला. त्याच्यानंतर सांगितले रोग, रोग त्यांच्याजवळ कोणतेही नको. आजार, आजार मानसिक असून दे किंवा शारीरिक असून दे, कुठलेही रोग त्यांच्याजवळ नसो. त्यानंतर जन्म, जन्म आणि मरण नसायला पाहिजे. आणि परत जन्मून देव कुठतरी येणार म्हण, सांगाले हो. जन्म मरण त्यांना नाही देवांना, खऱ्या देवांना. बऱ्याच जणांचे देव परत जन्मून अवतार घेऊन येतात म्हणा. आमचे एकदा मोक्षाला गेले की गेलेच, परत येत. त्यामुळे चिंतन करा, जन्म मरण नाही. त्यानंतर भीती, कोणतीही भीती नाही. बऱ्याच जणांना भीती वाटते म्हणून हातात काय काय धरतात, शस्त्र अस्त्र. आमच्या भगवंतांना भीतीच नाही, त्यामुळे काय शस्त्र नाही, अस्त्र नाही, काय नाही. अंगावर कपडे बी नाही. काय भ्यायची गरज आहे, काय भिण्याची गरज नाही. त्यामुळे हे गोष्ट लक्षात घ्या. खरे देव काय आहेत हे सांगाले तुमच्या पुढं. त्यानंतर आहे मद, गर्व, अहंकार नको. कुठल्याही प्रकारचा अहंकार, ज्ञान, जाती, कुल, मद आदी कशाचा अहंकार कधी नको आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर राग म्हणजे ममत्व, कुणासंग अटॅचमेंट नको. हा माझा प्रिय आहे, हा माझा प्रिय नाही. सगळे समान, सगळे समान पाहिजेत.
कोण गरीब श्रीमंत काळा गोरा परत आणि काय कसं काय असेल ते सगळे समान पाहिजेत बघा. ही गोष्ट लक्षात घ्या. याला राग म्हणतात. त्यानंतर द्वेष क्रोध बी नको कुणावर. नाहीतर काय काय देव कुपित होते तुम्ही गेले नाही तर. काय काय देव धुरळा पडतात म्हण. देवांच्या जवळ ते नाहीच हो. हे सांगाले तुम्हाला. 3 काळामध्ये कुठलाही देव कुणावर कुपित होऊ शकत नाही. जो देव कुपित होतो तो देवच नाही. हे चिंतन करा. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे द्वेष त्यांच्याजवळ नाही. 18 दोषांना रहित आहेत ते. त्या 18 दोषामधील एक द्वेष आहे म्हणजे क्रोध. क्रोध चिडता कामा नये. नाहीतर काय काय चीड आल्यावर किती शस्त्र तस्त्र अडवून एकाचं मुंडकं छाटणे अमुक तमुक ह्या गोष्टी कधी होतच नाहीत. कारण की खऱ्या देवांना हे करण्याची गरजच नाही हो. याचं चिंतन करा सांगाले. आणि मग कुठं डोकं आपटायचं कुठं नारळ फोडायचा. नारळ कुठं आपटायचा तुमचा बघा. कुठं बी जाऊन आपटताय. आयुष्यभर आपटलं तरी सुखी होणार नाही. लिहून ठेवा. काय सांगाले. आयुष्य जरी नारळ तिथं जाऊन आपटला तुमचा हा नारळ तरी सुखी होणार नाही. जोपर्यंत सम्यक दर्शन येणार नाही तोपर्यंत सुखी. सारखं काय तर चालू आहे. किट 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 चालू आहे. चिंतन करा. त्यानंतर मोह. मोह हे सुद्धा माहिती आहे. मोह तुम्हाने मोहमध्ये सुद्धा हे पाहिजे ते पाहिजे. मोह सगळा माहिती आहे तुम्हाने. त्यामुळे हे बी निश्चित रूपानं नसायला पाहिजे. त्यानंतर चिंता. विचाराग्नीला चिंता म्हणतात. विचाराग्नी तुमच्याजवळ नसायला पाहिजे. चिंता नसायला पाहिजे. काही टेन्शन नको. आता देव आहे आणि टेन्शन कशाला पाहिजे हो. सगळं टेन्शन मिशन गेल्यावर देव होते नव्ह का. मग देवाजवळ टेन्शन हे झालं ते झालं हे झालं अमुक झालं तमुक झालं कशाला पाहिजे. काही नको आहे. त्यानंतर अरती. अरती म्हणजे काय माहिती आहे. रत नसणे. अरती म्हणजे रत नसणे म्हणजे काय माहिती आहे. हे रत अरती म्हणजे काय माहिती सांगू. आता तुमच्या बाबतीत सांगतो. देवांचं काय लगेच सांगत नाही. पुढे जाऊन सांगतो. अरती याचा अर्थ काय. रत नसणे म्हणजे काय. तुमच्या शेजारी आता तुम्ही इथं येऊन प्रवचनला बसला. तुमच्या शेजारी की नाही ज्यांच्यावर तुमचं भांडण झाले ती व्यक्ती येऊन बसली. काय काय होते माहिती तुम्हाला. त्याला म्हणतात अरती. आणि तुमची मैत्रीण येऊन बसली तर किती आनंद होते. चेहरा फुलतोय. चांगला आहे. आणि ज्यांच्या संग क्रोध झालाय ती व्यक्ती येऊन जर बसली मग चेहरा बघा की एंडेल तेल पिल्यागत होते. याला म्हणतात अरती. अरती म्हणजे काय. चांगला कोण व्यक्ती आले तर हसणे आणि कोण दुसरा व्यक्ती आला तर चेहरा पाडणे किंवा त्याच्याविषयी क्रोधाची भाव करणे याला अरती म्हणतात. चिंतन करा. याला अरती म्हणतात. तसं आमच्या भगवंतांच्या जवळ ते गुण नसतात हे सांगायचं आहे. त्याच्या पुढे जाऊन निद्रा. झोप नसते. नाही बरेच भगवान झोपतात सांगाले. त्यांच्याजवळ निद्रा नसते झोप नसते. शोक नसतोय. शोक म्हणजे चकित होणे आश्चर्य. शोक म्हणजे आश्चर्य. हां असं झालंय. कसं झालंय असलं काय नसते. चकित कधी होत नाही. त्यांना माहिती कर्म सिद्धांत धर्म धर्माची व्यवस्था काय आहेत या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून शांत पद्धतीने असतात ते. त्याच्यानंतर विषाद. विषाद म्हणजे रडणे. कधी रडतात देव. आणि काय काय जण सांगतात की इकडं गेल्यावर या भगवंतांच्या डोळ्यातून दिवसभर पाणी चाललंय. आमचे बी सांगतात ते चुकीचं आहे. अतिशय झाला अमुक झाला तमुक झाला. काय काय नसते. वातावरणामध्ये आर्द्रता निर्माण झाल्यानंतर कधी कधी तर तिथं नाही पाण्याची निर्मिती होते. आता माझ्या गुंप्यात व्हायला लागले तुमच्या इथं वातावरण असल्यामुळे. मग काय गुंपा भिंत रडली म्हणणार काय उद्यापासून. अतिशय हाय माणसांचं सांगाले हो. कालच बघितलेलं विचार. आता सगळीजण काल वयावर तर करायला होती त्यावेळी हात लावून बघितलं सगळं पाणी लागत होतं भिंतींना सगळ्यांना. काय भिंत रडली म्हणणार अतिशय झाला म्हणा. तसलं काय होत नाही. या पंचम काळात तर निश्चितपणा अतिशय होणं दुर्मिळच आहे. देवपणीत जर अतिशय झाला तरच अतिशय होऊ शकतो. नाही तर पंचम काळात अतिशय होणं तेवढं सोपं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. देवपणीत अतिशय व्हायला पाहिजे. त्यामुळे रडणे या गोष्टी कधी नाहीत. देवादिदेव खरे देव असतात ते रडत नाहीत. पुढे सांगितले स्वेद म्हणजे त्यांना घाम त्यांना घाम येत नाही. स्वेद म्हणजे त्यांना घाम. देवांना खऱ्या देवांना कधी घाम येत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन पुढे सांगितलं आहे खेद. खेद म्हणजे वाईट वाटत. त्यांना वाईट सुद्धा वाटत
नाही. हे 18 जे दोष आहेत ते 18 दोष त्यांच्याजवळ कधीही नसतात, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं खरे देव असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्हाने भविष्यात सुख किंवा नाही भगवान व्हायचंय की नाही? तुम्हाला सुख पाहिजे, सगळ्यांनी मानलं की मला सुख पाहिजे, मला भगवान बनायचं आहे, मला मोक्षामध्ये जायचं आहे. मोक्षामध्ये गेल्यावर भगवान बनल्याशिवाय मोक्षात जाते वे? अरिहंत पदाची प्राप्ती करायला पाहिजे, मग सिद्ध पदाची प्राप्ती होते. मग अरिहंत पदाची प्राप्ती करायची म्हणजे हे 18 दोष आमच्याजवळ नसायला पाहिजेत, कारण की खरे देव आहेत त्यांच्याजवळ हे 18 दोष नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. का आहेत? आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे 3 काळात काही झालं तरी या कुठल्याही 18 दोषांना आमच्याजवळ नसायला पाहिजेत. जे खरे देव आहेत परीक्षा करा, देवांची परीक्षा करा आणि मग निवडा की कुणाजवळ दोष आहेत, कुणाजवळ नाहीत, कुणाजवळ जायचं, कुणाजवळ जाईल नको, याची परीक्षा तुम्हीच करा. सांगाले फक्त या प्रकारचे 18 दोष असतात आणि 18 दोषांना जे रहित असणार आहेत तेच खरे देव आहेत, आणि जे 18 दोषांना सहित असणार आहेत ते 3 काळात देव होऊ शकत. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. आणि पुढच्या गाथेमध्ये आता हितोपदेशी आप्त कसं असतात सांगणार आहे. हितोपदेशी म्हणजे काय? जी दुसऱ्याच्या हिताचाच उपदेश देणार आहेत. कळते तुम्हाला? सांगितल्यावर कळेल. आणि उपदेश कसे करतात हे सगळं पुढच्या गाथेमध्ये सांगणार आहेत. पहिला हितोपदेशी म्हणजे काय? जे तुमच्या हिताचाच उपदेश आहे. कुठलीही मनात इच्छा ठेवणार नाहीत, कुठलीही आकांक्षा ठेवणार नाहीत, कोणतेही भाव ठेवणार नाहीत मला हे मिळावं मग मी सांगतो, नाही. कुठलीही भाव नाही. फक्त जे जीव त्यांच्या सानिध्यात येतात त्यांच्या कल्याणाची भावना ठेवून, त्यांच्या कल्याण मित्राची भावना ठेवून ते उपदेश करत असतात. आमचे देवशास्त्र गुरु तसेच उपदेश करतात. कुठलीही भावना अंत नसते, मला हे मिळून दे, मला ते मिळून दे, मला अमुक होऊन दे, मला तमुक होऊन दे, काही भावना नाही. फक्त एक जे कोणी सानिध्यात येणार आहेत, जे उपदेश ऐकणार आहेत त्या जीवांचं तेवढं कल्याण व्हावं या भावनेनं ते उपदेश करत असतात. जेवढे आणि तिथं जैनच यायला पाहिजे असं काही नाही. जैन यायला पाहिजे असं नाही. कोण जे सानिध्यात येतील त्या भगवंतांच्या, त्यांनी जो हिताचा उपदेश देणार त्याचा उपदेश, भगवंतांचा उपदेश जे ग्रहण करणार आहेत ते निश्चित रूपाने त्यांच्या कल्याणाच्या मार्गावर त्यांनी जाणारच आहे. लिहून ठेवा, कारण की तो हिताचा उपदेश आहे, त्याचं हितच होणार आहे. कसा असतो ते बघूया. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. परमेष्टि परम ज्योतिर, परमेष्टि परम ज्योतिर, विरागो विमल कृति, विरागो विमल कृति, सर्वज्ञनादिमध्यांत, सर्वज्ञनादिमध्यांत, सार्वशास्तोपलालते, सार्वशास्तोपलालते, परमेष्टि परम ज्योतिर्विरागो विमला कृति, सर्वज्ञनादिमध्यांत, सार्वशास्तोपलालते. आचार्य भगवान इथं हितोपदेशी आप्तांचं कथन करत असताना, स्वरूप सांगत असताना सांगायला की परमेष्टि परम ज्योतिर्विरागो विमल कृति, सर्वज्ञनादिमध्यांत, सार्वशास्तोपलालते. एक गोष्ट लक्षात घ्या की हितोपदेशी आप्त काय आहे, त्यांचं स्वरूप काय आहे हे सांगणार आहेत. आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करायचं आहे की हे हितोपदेशी आप्त कसं असणार आहे, त्यांचं स्वरूप काय आहे. पहिला बघूया. परमेष्टि, परमेष्टि म्हणजे काय माहिती काय? जे इंद्रांच्या 100 इंद्रांच्या द्वारे वंदनीय असतात त्याला परमेष्टि म्हणतात, आणि ते स्वतःच्या पदामध्ये स्थित असतात. दुसऱ्यांचं पद, दुसऱ्यांची जागा घेण्याची त्यांना गरज नाही, कारण की ते परमेष्टि आहेत. ते स्वतःच्या पदामध्ये तीच असणार आहेत आणि 100 इंद्रांच्याकडून वंदनीय असणार आहेत. 100 इंद्र. तुम्ही एक पहिला पूजन म्हणत होता, आठवते का बघा? एक पूजन म्हणत होता, पूजा पूजा श्री अरिहंत देवा, ज्यांची शत इंद्र करतात सेवा, आहे पुण्य कर्माचा ठेवा, श्री प्रभू पूजन भावे करीना. म्हणजे काय म्हणलं त्या पूजनमध्ये
की मी भगवंतांची ज्या भगवंतांची पूजा करतोय ती भगवान असे तसे नाहीत, 100 इंद्रांच्याकडून वंदनीय आहेत. ज्यांची 100 इंद्र करतात पूजा, ते 100 इंद्र सुद्धा त्यांची पूजा करत असतात. अशा जिनेंद्र भगवंतांची, अर्हंत भगवंतांची मी पूजा करतोय असं म्हणलेलं आहे त्या पूजन. ते 100 इंद्र कोणते असतील तर सगळ्या इंद्रांचे जे मेन इंद्र असतात ते सगळेजण भगवंतांची पूजा करण्यासाठी आतुर असतात. आणि नुसता भगवंतांची नाही तर पंचपरमेष्ठींची सगळ्यांची पूजा करण्यासाठी आतुर असतात. पंचपरमेष्ठीमध्ये कोण कोण येते आणि कोण कोण येते? एवढेच येतात नव्ह का? चिंतन करा या गोष्टीचं. 5 जे परमेष्ठी आहेत, अर्हंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू, ह्या 5 परमेष्ठींची साक्षात स्वर्गातले इंद्र सुद्धा येऊन पूजा करत असतात. 100 इंद्र सांगितले स्पष्टीत. याचा अर्थ चिंतन करून घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या, ती परमेष्ठी 100 इंद्राच्या 100 इंद्र कोणते आहेत माहिती आहे? द्रव्य संग्रह ग्रंथामध्ये की नाही आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्तींनी एक संस्कृतमध्ये गाथा दिल्या. त्याच्यामध्ये 100 इंद्रांचं कथन येते. भवनाले 40 व्यंतर देवान होती 32 कप्पामर 24 नरो तिरो चंदो सुरो. हिशोब करा. भवनाले 40, भवनवासी जे इंद्र 40 असतात. व्यंतर देवानं होती 32, व्यंतर देवाचे 32 इंद्र असतात. 40 आणि 32 किती झाले? 72. कप्पामर 24 आणि कल्पवासी जे 24 इंद्र आहेत, 24 किती झालं? 96 झाले काय? 96. आणि राहिलेले मग नरो. नरो म्हणजे मनुष्याचा एक सिंह. मनुष्याचा सिंह असतोय सिंह. मनुष्याचा कोण आहे? चक्रवर्ती एक. तिर्यो, तिर्यंच्याचा कोण? सिंह. हे 2 झाले. आणि चंद्र आणि सूर्य, चंद्र आणि सूर्य हे एक इंद्र आहेत, हे 4. 96 आणि 4 किती झाले? या 100 इंद्रांच्याकडं ते वंदनीय असतात. पंचपरमेष्ठीमध्ये कोण कोण येतात ते सगळे या 100 इंद्रांच्याकडनं वंदनीय आहेत. 100 इंद्र सुद्धा येऊन त्यांची पूजा करत असतात. पंचपरमेष्ठीमध्ये येणारे पद किरकोळ पद नव्हेत. ते दिगंबर मुरांच्या पासून अर्हंत सिद्धांच्या पर्यंत ते सगळं पद आहे. ते किरकोळ पद नाही. सातिशयने अनंत अनंत भवातील पुण्य उदयात यायला लागते त्यावेळी या पंचपरमेष्ठीमधील एका पदाची प्राप्ती होते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे परमेष्ठी असतात ते 100 इंद्रांच्याकडनं वंदनीय असतात. परमपदामध्ये स्थित असतात. आणि त्याच्या पुढे जाऊन काय म्हणले? परमज्योती. परमज्योती शब्द वापरलाय. एक गोष्ट लक्षात घ्या, परमज्योती का शब्द वापरलाय? साधारण ज्योती आणि परमज्योतीमध्ये लय अंतर आहे. तुमच्या दीपकाची साधारण ज्योती असेल तर ती कालिमा सोडत्या, परंतु परमज्योती कुणाला म्हणलेलं आहे? जी परमज्योती असते त्या परमज्योतीतून कधीही कालिमा निघत नाही, फक्त डायरेक्ट अग्नीच निघत असते. त्याला परमज्योती म्हणतात. ती कधी वातावरण दूषित प्रदूषित करत नाही, परमज्योती. म्हणून इथं जे अर्हंत खरे देव आहेत त्यांना परमज्योती म्हणलेलं आहे. का परमज्योती म्हणलेलं आहे? कारण की कर्म प्रकृती रूप जो मल आहे त्या मलानं ते रहित झाले आहेत म्हणून त्यांना परमज्योती म्हणलेलं आहे. त्यांच्यातनं सुद्धा कुठला कर्माचा लवलेस त्यांच्याजवळ नाही म्हणून त्यांना परमज्योती म्हणलेलं आहे. जसं परमज्योती असते की तिच्यातनं कोणत्याही प्रकारची किट्ट कालिमा निघत नाही. साधारण ज्योती असते त्यातनं किट्ट कालिमा निघते, हवा निघते, प्रदूषित वातावरण होतंय, परंतु परमज्योतीमधून कुठलाही नाही कालिमा वगैरे निघणार नाही. तसं अर्हंतांना खऱ्या देवांना परमज्योती म्हणलेलं आहे, कारण की कर्मरूपी कालिमा आहे त्यांच्याजवळ कोणतीही नाही म्हणून त्यांना परमज्योती म्हणलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. परमज्योती म्हणून त्यांना म्हणलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे कृती. कृती म्हणजे काय? एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच्या आधी शब्द वापरलाय त्यांनी विरागो. विरागो याचा अर्थ काय? विराग म्हणजे वीतराग, जे रागानं रहित झालेले आहेत, म्हणजे जे वीतराग आहेत, म्हणजे 18 दोषांना मागच बघून आलोय कुठले 18 दोष आहेत, त्या 18 दोषांना रहित आहेत म्हणून त्यांना विरागो म्हणलेलं आहे. विरागो, रागानं रहित याला विरागो म्हणतात. मग राग आधी 18 दोष आहेत त्या सगळ्यांना तिने रहित आहेत म्हणून त्यांना विरागो म्हणलेलं आहे. विराग. त्याच्या पुढे जाऊन म्हणलेलं आहे काय? विमल. विमल म्हणजे काय? मल म्हणजे काय? कर्मरूपी मल आहे.
त्या मलानं रहित आहेत त्याला विमल म्हणतात. विमल म्हणजे मलानं रहित असणारीने विमल म्हणतात. ज्या पाण्यामध्ये मळ नाही ते पाणी विमल सलील आहे. विमल सलील, सलील म्हणजे पाणी आणि विमल म्हणजे मलानं रहित असं सलील म्हणजे पाणी, त्याला विमल पाणी म्हणतात. एक गोष्ट लक्षात, भगवंतांच्या जवळ कोणत्याही प्रकारचा कर्ममळ नाही म्हणून त्यांना विमल ही संज्ञा सांगितली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढं काय म्हणतात, कृती. कृती म्हणजे काय, एक गोष्ट लक्षात घ्या, हे आणि उपादेय तत्वाचं ज्ञानी असणारे त्यांना कृती म्हणलेलं आहे. संपूर्ण हे आणि उपादेयाचे ज्ञानी असणार आहेत म्हणून त्यांना कृती म्हणलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हे आणि उपादेय, हेय आणि उपादेय, हे म्हणजे त्यागण्यायोग्य आणि उपादेय म्हणजे ग्रहण करण्यायोग्य. त्यांच्या जीवनामध्ये सगळं त्यागण्यायोग्य त्याग करून टाकलेलं आहे आणि ग्रहण करण्यायोग्य ग्रहण करून टाकलेलं आहे म्हणून त्यांना कृती असं म्हणलेलं आहे. हे उपादेय दोन्हीचे निश्चितरूपाने धारण करते म्हणून त्या देवादिदेवांना ही संज्ञा दिलेली आहे. पुढं म्हणतात सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे काय, तीन लोकातील आणि तीन लोकाच्या बाहेर लोकाकाश, अलोकाकाश, लोकाकाश आणि अलोकाकाश याला चराचर पहिल्याच गाथेत बघून आले आपण. चराचर म्हणजे दर्पणाप्रमाणे जाणतात. यद्य विद्या दर्पणा येते पहिल्या गाथेत बघून आले आपण. त्यांची विद्या नाही एक दर्पणाप्रमाणे जाणते. लोकाकाश आणि अलोकाकाश सगळ्या विश्वाला जाणण्याची क्षमता त्यांच्यात आहे म्हणून त्यांना सर्वज्ञ म्हणलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे सांगतात सर्वज्ञ झाल्यानंतर अनादि मध्यांत म्हणजे अनआदि मध्य आणि अंत ह्या तिन्ही गोष्टींवर रहे आहेत. त्यांना आदि नाही, मध्य नाही आणि अंत सुद्धा तुम्हाला आहे की नाही. आईच्या पोटातून बाहेर आला तेव्हा आदि सुरुवात झाली, मध्य बी आहे, तरुणपणात असताय तेव्हा मध्य आणि मरण होत आहे तेव्हा हुशार. तुम्हाला सगळं आहे. जे देवादिदेव असतात, खरे देव असतात, त्यांना आदि मध्य आणि अंत तिन्ही नसते. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यांच्याजवळ तिन्ही प्रकार नाहीत त्यामुळे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. हे तिन्ही आदि मध्य आणि अंत त्यांच्याजवळ नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि पुढे सांगितलंय त्याच्या पुढे जाऊन सार्व. सार्व याचा अर्थ काय, सगळ्यांना हितकारक, लोक आणि परलोकाला उपकार अशा मार्गाचं व्याख्यान करणारे म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे, सार्व. जे सगळ्यांच्या हितात असणार आहे. लोक परलोक जेवढी माणसं त्यांच्या सानिध्यात येतील ऐकतील त्यांच्या सगळ्या हिताचाच मार्ग असणार आहे, त्यालाच हितोपदेशी म्हणतात. आणि शास्ता म्हणजे काय, शास्ता याचा पूर्वापार विरोधानं दोषरहित अशा सगळ्या समास्त पदार्थांचं स्वरूपाचं कथन करणारे हितोपदेशी वक्ता, हिताचा उपदेश देणारे वक्ता असतात. ते साक्षात समोर बी त्यांच्या वाणीचा विरोध होत नाही आणि माघार बी विरोध होत नाही. तुमच्या वाणीचा विरोध होतोय की नाही. तुम्ही घरात काय तर बोलला, सांगू का नको, घरात काय तर बोलला, नवरा तर खोडून काढतोय, सासरा तर खोडून काढतोय, सासू तर खोडून काढतोय, नाहीतर ननंद आहेच की. नंद स्वतः नांदत नाही, दुसऱ्यांना मी म्हणलो ना, तुम्ही म्हणला. चिंतन करा. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या सगळ्या वाणीचा तुमच्याकडे तुमच्या जी काही तुम्ही बोलताय ते खोडून काढतात, परंतु शास्त्रात जे असतात त्यांची कुठलीही वाणी कोणी समोर सुद्धा खोडून काढू शकत नाही आणि त्यांच्या माघारीत सुद्धा खोडून काढू शकत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, जिनेंद्र भगवंतांनी अरिहंत परमेश्वरांनी जे काही सांगितले ते सगळं सत्यच आहे. कारण त्यांच्या वाणीतून येणारे सगळा शब्द हे सत्य असतो आणि आगम असतो आणि शास्त्र असतं. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि पूर्वापार कधी बी अनादी काळापर्यंत आजपर्यंत नाही, जेव्हापासनं नाही अनादी म्हणजे ज्याची सुरुवातच नाही तेव्हापासनं नाही कधी आजपर्यंत विरोध झाला नाही. इथनं पुढे सुद्धा कधीपर्यंत त्यांना विरोध कधीच होणार नाही. असे असतात शास्त्रा. म्हणून त्यांना सगळ्या पदार्थाचं कथन करणारे, स्वरूप करणारे, हितोपदेशी उपलाल्यते म्हणजे म्हणलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हितोपदेशी असेच असतात की त्यांच्या कुठल्याही वाणीचं आणि कुठल्या गोष्टीचं खंडन कधी होत नाही. तुमच्या वाणीचं खंडन होतंय. काय काय आज वाणी आहेत. आता एखादी वाणी मी खंडन करून दाखवतो, दाखवू. काय काय सिस्टीम आहे ते खंडन होतात. कधी कधी काय काय सांगितलं जातंय ते निश्चित रूपानं बऱ्याच गोष्टी विपरीत असतात.
त्यामुळे त्याचं खंडन होतंय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेले एक वाणी सुद्धा कोण कधी खोडतो म्हटला तरी खोडू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे या गोष्टीचं चिंतन तुमच्या मनामध्ये तुम्ही करा. जिनेंद्र भगवंताची एक वाणी सुद्धा कधी खोडून टाकली जात नाही, ती सत्यच आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. भगवंतांची वाणी आहे ती खरीच आहे, सत्यच आहे, आणि त्याचं जो आचरण करणार आहे तो निश्चितपणे कल्याणाच्या मार्गावर जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. किती काय करा. त्यामुळे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. आता पुढच्या गाथेमध्ये आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर सांगतो बघा. साधं हितोपदेशी काही वाणी कशा खोडल्या जातात आणि काही वाणी खोडल्या जात नाहीत. एक बघा, साधी संसारातली बाब सांगतोय. तुमच्या देशाचं रक्षण करणारी जी मिलिटरी आहे, त्या मिलिटरीमधली व्यवस्था जर तोडली तर त्याची शिक्षा आहे. आणि भगवंतांची वाणीची आज्ञा तोडली तर मग काय करले बघा. साधं गोष्ट आमचे आचार्य महाराज सांगायचे कायम. एक उदाहरण, एक मेजर होते आणि ते मेजर कणे आपली बटालियन घेऊन नाही कुणीकडे तर जात होते. आता कुठली युद्धाची परिस्थिती नाही, काय नाही, सहज नुसतं ते बटालियन घेऊन मेजर चालल्यात आणि अचानक मेजरांनी आज्ञा दिली, स्लीप डाऊन आज्ञा दिल्या की नाही कुठल्याही एक शिपायानं किंवा मिलिटरीमॅनने फौजीने काही विचार न करता सगळे पटपट झोपले. पण तो एक शिपाई एक नाही, जो नवीन आलता, नुसता आता ट्रेनिंग झालता, नवीन जॉईन झालता त्या बटालियनमध्ये, तो विचार करले आता युद्धाची परिस्थिती नाही, कुठला दुश्मन नाही आणि स्लीप डाऊन कशाला ऑर्डर दिल्या, म्हणून तो तसाच उभारला. तिकडं गोळी आली, इथनं बसले आणि इकडं गोळी बाहेर गेली. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, मेजर आहे ते अनुभवानं मेजर झालेले आहे. तुमच्यासारखं इथल्या तुमच्या व्यवस्थेमध्ये वशील लावून जसं पुढे जाते तसं तिथं मिलिटरीमध्ये वशिला पिशीला भानगड नाही. अनुभवानं जेव्हा केस पिकणार आहेत, पांढरी होणार आहेत, तवाच. आता काय केस बारक्यांची बी पिकाल्यात आणि पिकले तर ग बसते, कलप लावतात, ग बसत हे तर. त्यामुळं आजचं काय आता पुढं मागं सांगता येत नाही, फक्त अनुभव सांगावे. त्या मेजरचा अनुभव आहे निश्चित रूपानं, त्या मेजरचा अनुभव आहे म्हणजे निश्चित रूपानं तो मेजर, एक गोष्ट लक्षात घ्या, त्याला काहीतरी अनुभव आहे आणि मिलिटरीचा अभ्यास आहे म्हणून त्यानं घोषणा केलेली आहे की काही झालं तर निश्चित रूपानं कुठल्या अवस्थेला काय आज्ञा द्यायची आणि कुठल्या अवस्थेला काय सांगायचं आहे हे फक्त त्यालाच माहिती आहे, बाकीच्यांना तीन काळात माहीत नाही. आणि त्याच्या आज्ञेचं जर नाही उल्लंघन केलं तर कोणीही शिपाई असून दे, तो निश्चित रूपानं उल्लंघन केला तर दंडित होणारच. आचार्य भगवान विद्यासागर महाराजींनी मूकमाटी महाकाव्य लिहिले. जगातलं सगळ्यात महाकाव्य मोठं उत्कृष्ट महाकाव्य म्हणून त्याला आजपर्यंत हजारो PhD त्याच्यावर झालेले आहे. मूकमाटी महाकाव्यावर ते आचार्य भगवान विद्यासागर महाराज एक अशी कृती आहे, ती उलगडायचं म्हटलं तर साधं नुसतं वाचला तरी उलगडत नाही, एवढं क्लिष्ट भाषा वापरून, बुंदेलखंडी भाषा वापरून ते काव्य लिहिलं आहे. परंतु जैन धर्माचा सगळा आगम त्यात घालण्याचा प्रयत्न आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी केलेला आहे. त्यामध्ये आचार्य भगवंतांनी एका ठिकाणी एक दोहा दिलाय सुंदर असा की लक्ष्मण रेसे का उल्लंघन चाहे सीता करे, राम करे, लक्ष्मण करे, रावण करे या हनुमान करे, दंडित मात्र अवश्य करेगा. आचार्यांनी काय लिहिले माहिती काय, सुंदर लिहिले बघ. लक्ष्मण रेषेचं उल्लंघन आहे, तो सीता करून दे, राम करून दे, लक्ष्मण करून दे, हनुमान करून दे किंवा रावण करून दे, त्याला दंड भोगावाच लागणार आहे. तसं एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये जर जिनवानी मातेचं किंवा भगवंतांची वाणी आहे त्याचं उल्लंघन केलं तर आम्हाला दंडित व्हावंच लागणार आहे. त्यामुळे जिनवानी मातेचं कधीही उल्लंघन करायचं नाही. भगवंतांची जी आपतांची वाणी आल्या त्या वाणीला कधी खोटं ठरवण्याचा प्रयत्न करायचा नाही किंवा त्याच्या उरपट विपरीत कधी सांगायचं नाही. नरकाच तिकीट आहे. उगच गादीवर बसल्यावर सगळं काय येईल ते शास्त्रात येईल ते खरंच आम्ही सांगतोय. ह्या गोष्टी किरकोळ नाहीत. जिनवानीवर तर अवर्णवाद लावला तर डायरेक्ट नरकाच तिकीट आहे म्हणून आचार्य भगवंतांनी ग्रंथात सांगितलं. त्यामुळे अवर्णवाद लावायचं नाही. जे काही वाणीत सांगितले, कुठल्या शास्त्रात सांगितले, त्याचे पुरावे काय आहेत याच्या सहित सांगायचं. त्यामुळे चिंतन करा जेवढं आम्ही म्हणतोय. त्यामुळे कधीही आमच्या
कडून कधीही भगवंतांच्या वाणीचं आणि जिनवाणीचं कधीही उल्लंघन होता कामा नये. एवढं जर केला तर लई काही मिळवला. आणि म्हणून आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान आप्त कसे उपदेश करतात हे सांगतात. की आप्त म्हणजे कोण, भगवान उपदेश कसा करतात, आम्ही उपदेश कसा करतोय आणि भगवान कसे उपदेश करतात याचं कथन आता करल्यात. पहिला गाथा कंठस्थ करून आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. अनात्मार्थम विना रागे, अनात्मार्थम विना रागे, शास्ता शास्ति सतो हितम, शास्ता शास्ति सतो हितम, ध्वनन शिल्पी करस्पर्शान, ध्वनन शिल्पी करस्पर्शान, मूर्जः किंपेक्षते, मूर्जः किंपेक्षते, अनात्मार्थं विना रागे, शास्ता शास्ति सतो हितम, ध्वनन शिल्पी करस्पर्शान, मूर्जः किंपेक्षते. आचार्य भगवान की आप्त कशा प्रकारचा उपदेश करतात हे सांगायला. आप्त म्हणजे खरे देव कशा प्रकारचा उपदेश करतात हे सांगतात. अनात्मार्थम विना रागे, शास्ता शास्ति सतो हितम, ध्वनन शिल्पी करस्पर्शान, मूर्जः किंपेक्षते. उदाहरण देऊन सांगायला, उदाहरण देऊन पटवून सांगायला की भगवान खरे देव आहेत, खरे आप्त आहेत, ते कसा उपदेश करतात. काय सांगायला बघा. शास्ता म्हणजे जे हितोपदेशी आहेत, हितोपदेशी काय आहेत बघून आलोय आपण. अनात्मार्थम कुठलंही आपलं प्रयोजन न ठेवता, तुम्ही कुणाला काय गोष्ट सांगायला गेला तर प्रयोजन असल्याशिवाय सांगताय वे. हा, प्रयोजन असल्याशिवाय सांगताय काय, तर प्रयोजन ठेवूनच सांगताय. कुठल्याही व्यक्तीला कोणी व्यक्ती नाही आपण प्रयोजन न ठेवता काय सांगत नाही. परंतु भगवान जे असतात, जे खरे आप्त आहेत, ते कधीही आपलं कोणतेही प्रयोजन न ठेवता दुसऱ्याच्या हितासाठी रागे विना आणि कोणताही लाभ, पूजा, प्रतिष्ठा, इच्छा, कोणतीही इच्छा न ठेवता तुम्ही काय सांगायचं म्हटलं तर त्याच्यात इच्छा ठेवताय. माझा फायदा किती आहे, तुनाचा तोटा किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघणार. परंतु आप्त असे कधी बघणार नाही. कोणतीही लाभ, प्रतिष्ठा, ख्याती, पूजा आदी कोणत्या गोष्टी बघणार नाही. खरे देवशास्त्रगुरू या गोष्टी बघणारच नाही. कोणती इच्छा आकांक्षा न ठेवता सतहितम, सत्य म्हणजे भव्य जीवांच्या हितासाठी, जे जे भव्य जीव आहेत त्या सगळ्यांच्या हितासाठी, त्यांचं हित व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं यासाठी निश्चित रूपानं पुढे काय सांगतात, त्यांना भव्यांना स्वर्ग आणि मोक्ष मिळावा म्हणून शास्ती, ते शास्ती म्हणजे उपदेश करतात. आप्त कोण, भगवान उपदेश करतात. आणि का, कसं, शिल्पी करस्पर्शात. शिल्पी करस्पर्शात म्हणजे शिल्पी म्हणजे जो कलाकार असतो वाजवणारा. मृदंग म्हणजे ढोलकी वाजवतोय की. ज्यावेळी शिल्पी करस्पर्शात ध्वनन मूर्जः किंपेक्षते. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी तो शिल्पी असतोय, जो कलाकार तो मृदंग वाजवत असतोय, ज्यावेळी ते हात मारतोय त्यावेळी तो मृदंग कुठली अपेक्षा न करता आवाज आपोआप काढतोय. का तो म्हणतोय 500 रुपये दिला आवाज काढतो. मृदंग कधी म्हणतोय, माणसं असते तर लगे म्हणतील तुझं हे. आता तुमचं माणसं कशाला, तुमची छोटी छोटी मुलं आता तुमच्याकडे नाही लाच घेऊन कामं करल्या. जरा दुकानला जाऊन ये, काकूकडे जाऊन ये म्हटलं की नाही, 1 रुपया दिलीस तर करतो. करायलाच नाही. हा, आता उगाच जुनं सांगितलं होय, मला माहिती 1 रुपयाला येत नाही, जास्त मागते उगाच सांगायचं म्हणून सांगायला. उदाहरण म्हणजे मला सांगायचंय काय, छोटी छोटी मुलं सुद्धा बिनक नाही पैसे घेता किंवा लाच घेता काम करणार. माणसं तर काही सांगायचं असले तर आपलं प्रयोजन, इच्छा, प्रतिष्ठा, लाभ आधी सांगूनच ते करणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. परंतु आमचे जे खरे देव आहेत, आप्त आहेत, ते कोणतीही प्रतिष्ठा, पूजा, लाभ, ख्याती, कोणतीही इच्छा आकांक्षा न ठेवता फक्त भव्य जनांच्या हितासाठी उपदेश करणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. ही गोष्ट महत्वाची. तुम्ही कितीही इच्छा ठेवा, काहीही ठेवा, परंतु आमचे आप्त भगवान कधीही कोणती इच्छा न ठेवता,
ख्याती, लाभ, पूजेची इच्छा न ठेवता, आकांक्षा न ठेवता फक्त भव्यजनांच्या कल्याणासाठी उपदेश करणार आहे, असं जगात तुम्हाला कोण भेटणार नाही. कुठल्याही व्यक्तीजवळ जावा, कुणाही जावा, त्यांची अपेक्षा, इच्छा काय तर असल्या तर शिवाय नाही ते काय सांगणार नाही तुम्हाला. साधं पंडित मामांच्याकडे जावा, पहिला त्याच्यावर ठेवल्याशिवाय चालू होत नाही. सांगाले हो, सगळ्यांचंच आहे. तुमच्या दुकानात गेला, पहिला काय ठेवल्याशिवाय चालू होत नाही. भवानी सांगाले हो, या गोष्टी ठेवल्याशिवाय चालू होत नाहीत. परंतु एकमेव पृथ्वी तलावर खरे देव असे आहेत, खरे शास्त्र असं आहे आणि खरे गुरु असे आहेत, कोणती अपेक्षा, इच्छा न ठेवता फक्त भव्यजनांच्या हितासाठी आपला उपदेश देतात. ही गोष्ट लक्षात घ्या. कोणतीही अपेक्षा नाही, त्यांचं कल्याण व्हावं ही अपेक्षा आहे, परंतु ते समजत नाही लोकांना. काय सांगाले, कारण की एक आज काय माहिती काय, कोण फुकट काय दिलेलं त्याची किंमत नाही, विकत दिलं की त्याची लई किंमत बाबा. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये आज जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठं गेला, जे कोणी व्यक्ती फुकट देतात त्यांची किंमतच नाही, आणि जे पैशाने देतात तिकडं लई गर्दी, हे लई भारी आहे. आता समजा साधारण उदाहरण देतो, थांबा. साधारण कोणतं तर दुकान आहे आणि त्या दुकानात काय तर त्यांनी विकायला ठेवले. आता चांगल्या त्यांची जी काही किंमत आहे त्या किमतीने विकायला ठेवले, तिकडे गेले तर एवढं नाही, आणि कुणी तर सेल काढला तर लगे गर्दी हाऊसफुल. ह्याच्यापेक्षा माल बाद. उगाच नुसतं सेलचं नाव द्यायचं आणि खपवायचं. सांगाले हो, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, असंच तुमच्या जीवनात होतंय. आम्ही फसतो इथंच की एक फुकट आहे की नाही, ते फुकट आहे कधी घ्यायचा प्रयत्न करत नाही. का घ्यायचा प्रयत्न करत नाही, आम्हाला किंमत असल्यावर लई त्याला. आणि तुम्हाला एक उदाहरण सांगतो, कायम सांगते मी. काय झालं माहिती काय, इथं तौंदीच्या की नाही खाली आल्यावर तौंदी की नाही गुरुकुल आहे की नाही, त्या गुरुकुलच्या कोपऱ्यावर एक हॉटेल आहे. हॉटेलचं उदाहरण सांगावलं नाही, काय असते ते माणसांची प्रवृत्ती सांगवली. आज कुठलं हॉटेल आहे माहिती आहे तुम्हाला, अमर माहिती आहे, ते हॉटेल आहे. काय झालं माहिती काय, पहिला ज्यावेळी त्यांनी हॉटेल घातलं त्यावेळी सगळं व्यवस्थित निश्चितपणे त्यांनी करत होते, परंतु काय झालं तर नाही, कोण गिऱ्हाईकच त्यांच्याकडे जास्त यायचे नाही. आणि त्यांनी वैतागले कशाला माहिती का, हॉटेलवाले तिथली कॉलेजची मुले येऊन तिथं दंगा करत बसणार आणि त्याला वैतागलेले. आणि एवढंच जो हॉटेलचा मालक इंजिनिअरिंग झालाय, इंजिनिअरिंग शिकलाय, तरी तो वैतागलेला त्या धंद्याला, सगळ्या सिस्टीमला. आणि काय झालं, एक कर्नाटकातला एक आज्जा आलता तिथं हॉटेलला, काहीतरी नाश्ता करायला आला असेल, आणि आलता आणि नाही जरा तो मालक नाही बिल द्यायच्या वेळी आज्जा बिल द्यायला गेला आणि तो मालक टेन्शनमध्ये दिसला. आणि आज्जा विचारला, काय टेन्शनमध्ये आहे, काय करायचं आजोबा, खरं सांगू काय. ते आज्जा म्हटली, खरं सांगा. तर ही कॉलेजची मुलं येऊन इथं दंगा घालतात, त्यामुळं हॉटेल आमचं व्यवस्थित चालन झाला. सोपं आहे म्हटला, लई सोपं आहे. आता ह्यो इंजिनिअरिंग झालाय, आज्जा अडाणी बिचारी. तो आज्जा सांगायला, तो इंजिनिअरिंग झाला, हॉटेलचा मालक बघायला मोठे डोळे करून, हे काय सांगणार आहे. बरं तरी बी ऐका म्हणले, बरं काय सांगा, काय करा माहिती काय, मुलं तुमच्या हॉटेलमध्ये कशासाठी येतात, नाश्ता चहा काय ह्या गोष्टी करण्यासाठी येतात. ती जे पदार्थ आहेत नाही त्याची किमती एवढ्या वाढवा की ती मुलंच यायला नको. चहाची किंमत 250 रुपये, नाश्त्याची किंमत 300-350 रुपये, 500. आणि खरोखर त्यांची भावना झाली की मुलांसाठी तर हे करावं म्हणून त्यांनी केलं. आणि ते केल्यावर हॉटेलला एवढं मार्केट वाढलं बघा. सगळे आमदार, खासदार, मंत्री, संत्री सगळे गर्दी हाऊसफुल. आजपर्यंत गर्दी खाली झाली नाही. प्रत्येक हॉटेलचा नाही वर्धापन दिन असतो ते त्या आज्जांना हुडकून आणून व्यवस्थित आयर करून परत पाठवतात. किंमत वाढल्यावर किंमत वाढली. काय म्हणलो मी, किंमत वाढल्यावर किंमत वाढली. आज जगाची ही रीत आहे. मला हे सांगायचं होतं म्हणून मी उदाहरण सांगितलं. आज निश्चित रूपाने त्या एका हॉटेलच्या जीवावर निश्चित रूपाने 7-8 हॉटेल त्यांनी निर्माण केली. मला हे सांगायचं त्या हॉटेलचा व्यवसाय किंवा बिझनेस किंवा बाकीच्या गोष्टी सांगायच्या नाहीत. मला सांगायचं आहे आज किंमत काय आहे. जिथं निश्चित रूपाने फ्री मिळतंय त्याला किंमत नाही. तेच विकत देणार असले तर लई किंमत आहे. तिकडं पळून जातो. हे भारी आहे, लई भारी आहे, 250 रुपये, 300 रुपये झालं. एक गोष्ट लक्षात घ्या, भगवंतांची वाणी आहे ती कधी कुठल्याही किमतीनं मिळत नाही.
फ्री ऑफ चार्ज मिळते, परंतु ती सगळ्यात जगामध्ये उत्कृष्ट वाणी आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. जगामध्ये सर्वात उत्कृष्ट वाणी भगवंतांची वाणी. आणि तो उपदेश कोणती भावना न ठेवता, कोणती इच्छा, कोणती प्रतिष्ठा, कोणती लाभ, कोणती आकांक्षा न ठेवता फक्त भव्यजनांच्या हितासाठी ती वाणी फिरत असते, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, आणि एक जरी वाणी आमच्या जीवनात ग्रहण केली तर कल्याणाचा मार्ग आम्हाला मिळेल. आमचे आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे कायम, की किती महत्त्वाचं आहे ते उदाहरण सांगतो आणि टाईम संपत आलेलं आहे आपलं. भगवंतांची वाणी किती महत्त्वाची आहे. देवशास्त्र गुरूंची एक शब्द जरी आपल्या जीवनात आपण ग्रहण केला तर आपल्याला कल्याणाचा मार्ग मिळेल. काय झालं माहिती आहे काय, एका गावामध्ये एक महाराजजी चातुर्मासला गेलते. कुठलं गाव? ज्यांचं खायचं त्यांचंच सांगायचं की गिजवणे. एक महाराज गेलते चातुर्मासला. आता कुठले महाराज? जे खायला त्यांचंच सांगा की. तर आणि काय झालं, आता महाराजजी सारखं सांगायला सगळी निचुरबाने सगळ्यांनी धर्माचं अमृत घ्यावं, धर्माचं पान करावं, धर्माचं आचरण करावं, हे महाराज सांगायल्यात. मग सगळ्या पत्नींची भावना, कारण की पत्नी जास्त प्रमाणात आल्यात, पती कमी आहेत, मुलं कमी आहेत, यायल्यात सोडा, पण तरी बी वाटतंय की सगळेजण यावे, माझं पतिराज यावे. मग ती महिला सारखं आपल्या पतिराज बनवले. अहो महाराज एवढं चांगलं प्रवचन सांगते, जर जावा क्या, हाय उगाच घरात बसताय, इकडे तिकडे कट्ट्यावर बसताय, इकडे तिकडे फिरताय. सांगाले त्या पत्नी सांगाले तुमचं काही नाही. आता सारखं सारखं रोज पत्नीकडे इथनं गेले प्रवचन ऐकून महाराजांचं चालूच की. एवढं सांगावले महाराज, एवढं चांगलं सांगाले, तुम्हाला जायला येतं की नाही, रोज चालूच केली की हो. पट्टा रोज चालू केल्यावर का नाही, कधी न मंदिरला जाणारा, कधी कुठल्या महाराजांच्या न जाणारा त्या बाबाचं बी भाव झाले की बायकोचं ऐकून किमान एकदा तर महाराजांचं प्रवचन ऐकायला जाऊया. लई वटवट वटवट कटकिट किटकिट करल्या सांगाले हो. तर त्या उदाहरणातलं सांगाले ही गोष्ट. मग तयार झाले. काय झालं म्हणजे तयार झाले, आणि तयार झाल्यावर का नाही, आता पहिल्या दिवशी प्रवचनला यायचं म्हणून बरोबर 3ला प्रवचन चालू होणार आहे. हे बाबा 3ला लवकर जायला नको, सगळी माणसं येत असतात, आपल्याला कोणतरी बघितलं तर काय म्हणतील, पहिल्यांदा आलाय वाघ म्हणजे बाबा. तर काय तर म्हणतील म्हणून 2:15 3:30 वाजवले, आणि हळूहळू सगळी गर्दी भरल्यावर आले, हळूच आले, आणि हळूच मंडपात प्रवेश करले. तोवर महाराजांच्या प्रवचनचा सिम्पटम काय आला माहिती काय, येताय काय, या या या. अरे किती खुश झाला माहिती काय महाराज. बघा आमच्या बायकोला माझी किंमतच नाही, आमच्या घरातल्याला माझी किंमतच नाही. महाराज बघा मला डायरेक्ट येताय काय, या 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 म्हणाल्यात. किती किती मला मोठेपणा द्यायला, तर आमच्या घरातल्यांना काही किंमतच नाही. खुश झाला, फुगला गडी. आणि बरोबर आले. आता पाठीमागच कोपऱ्यात तिथं बशा म्हणले, खांबाला टिकून बशा म्हणले, कारण तिथनं लगे उठून झाले. ते बसायला गेले तोवर महाराजांच्या प्रवचन सिम्पटम्स काय माहिती काय, बसताय काय, बसा बसा बसा. अरे महाराज किती चांगले आहेत बघा, आमच्या बायकोला काय अक्कलच नाही, सारखं उगाच किट किट वट 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 करत्या. महाराज किती बघा मला अप्रूबाई करल्यात, किती किंमत द्यायला बघा. बसा म्हणा, मला बसा म्हणाल्यात. बसले बिचारे, आणि खांबाला टिकून बसले. महाराजांचं प्रवचन चालू आहे. आता खांबाला टिकून बसल्यावर काय होणार, अवदसा येणार की हो. टिकून बसाय नसते, कवा टेकायचं असतं, कवा टेकवत्यात. त्यामुळे टिकून बसाय नाही, ही गोष्ट लक्षात खांबाला ते. तर अवदस आली, इकडं प्रवचन चालू आहे, इकडं प्रवचन चालू आहे, हे बाबांचं चालू आहे की गिजवणे गडिंगलज, गिजवणे चालू आहे. इकडं महाराजांचं प्रवचन सगळं 1 तासभर चालू आहे, गडिंगलज गिजवणे गडिंगलज गिजवणे. महाराजांचं प्रवचन संपत आलं नाही. आज एकदम जरा तोल गेला, जास्त जाग झाले. जाग झाल्यावर आता म्हणले बहुतेक प्रवचन संपत आले वाटतं, उठ्या. आणि बरोबर त्याने उठायला, आणि महाराजांच्या प्रवचनचा सिम्पटम्स काय आहे, उठताय काय, उठा उठा उठा. अरे महाराज किती चांगले आहेत बघा. महाराज लय आवडले. तर उद्यापासून मी रोज प्रवचनला येणार, अभिषेक येणार, भक्तीला येणार, रामकथेला येणार, आणि दुपारच्या प्रवचनला सुद्धा येणार. असं तो म्हटला हो, थांबा की जरा. तर आणि बघ हळू जरा जरा पाऊल ठेकत चालले की बाहेर मंडपाच्या. त्यावेळी महाराजांच्या प्रवचन संपतेचं काय, जाताय काय, जावा जावा जावा. हे
चांगलं आहे बघा. दुसरं काय डोक्यात नाही, डोक्यातल्या सगळ्या गोष्टी, मनातल्या सगळ्या गोष्टी डिलीट झाल्या. फक्त 4च गोष्टी लक्षात आलेल्या. येताय काय, या या या. बसताय काय, बसा बसा बसा. उठताय काय, उठा उठा उठा. जाताय काय म्हणलो नाही आम्ही. एवढंच लक्षात राहिले बघा. आज एवढं वातावरण चांगलं त्या बाबाचं झालं. कोण? कळलं की नवरोबा. तर एवढं चांगलं वातावरण झालं, मनात भाव एवढे सुंदर झाले. जाताना तेच की डोक्यात नुसता येताय काय, या या. महाराज किती चांगले आहेत. बसताय काय, बसा बसा बसा. उठताय काय, उठा उठा. जाताय काय, जा. नुसता जाताना ती म्हणतच गाडी घरला. आता घरात गेल्यावर जेवढे त्यांच्या आई वडिलांना कधी जास्त बघत बी नव्हते, गेले आई वडिलांच्याकडे पाया पडले, जय जिनेन. गाडी सुधारली की. बायकोला जय जिनेन, पोरांना जय जिनेन, सगळ्या शेजाऱ्यांना जय जिनेन. आणि त्या दिवशी रोज संध्याकाळी 8-9ला जेवणारा बाबा वासा केली की त्या दिवशी. बायकोला बी काय कळना काय बदल झाला एका वाणीत कुणास ठाऊक. तर ठीक आहे म्हणले, वासा करणार आहेत म्हणले. वासाची तयारी केली, वासा केले. रोज रात्री कट्ट्यावर बसून 1-2ला चर्चा करून परत येणार झोपायला बाबा. त्या दिवशी करेक्ट गाडी 8:30ला घरात आली की झोपायसाठी. आणि पूर्व दिशेला उत्तर दिशेला मुख करून बसून हात जोडून नमोकार मंत्र चालू केला. झोपायच्या आधी हो, धार्मिक आम्ही जैन आहे. चालू केले नमोकार मंत्र. नमोकार मंत्र झाल्यानंतर शांत बसले आणि बरोबर व्यवस्थित झोपले की. आणि काय झालं माहिती काय, योगायोगानं ही घटना इकडे घडले. अंतरंगातले भाव एवढे उज्ज्वल झालते. पुण्याचा उदय काय करतोय आणि भगवंतांची वाणी काय करते ही गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाची देवशास्त्र गुरूंची वाणी आहे, ती कधीही खाली देत नाही. एक शब्द जरी आपल्या जीवनात आला, त्या शब्दाचा फायदा सुद्धा आपल्या जीवनात होतो, ही गोष्ट लक्षात घ्या. काय झालं, झोपी गेल्यानंतर योगायोगानं त्या दिवशी त्यांच्याच घरावर दरोडा आला. आणि दरोडा आला ज्यावेळी नाही शेजारच्या घरातला माणूस जागा होता, तो बघायलाय त्यांच्या घरावर त्या कौलावर का नाही ते दरोडेखोर बसल्यात. आणि त्यावेळी हे बाबा झोपत बडबडले, येताय काय, या या या. चोर भिले, कोण तर जागा आहे वाटतं. आता चोर म्हणले हे जागा आहे तोपर्यंत का नाही गप खाली बसायला पाहिजे. खाली बसायला गेली तर हे बाबा झोपत काय म्हणते, बसताय काय, बसा बस. खाली बसायला गेल्यावर चोर म्हणले कोण तर लईच जागा आहे वाटतं, धरले तर हाडं मोडतील, ते अशा गप उठा लागले तर हे बाबा झोपेत काय, उठताय काय, उठा. चोर म्हणले आता काही खरं नाही. 3 वेळा उत्तर आले, म्हणजे लईच जागा आहेत, बहुतेक पकडायचं प्लॅनिंग आहे, गप जाऊया. पाठीमाग पाय करून चालायला चालू केल्यात तर हे बाबा काय म्हणते, झोपत जाताय काय, जावा जावा. एवढे पळत सुटले चोर, 2-4 पडले, हात मोडलं, पाय मोडलं, डोकं फुटलं, तरी चोर पळायचं काही थांबना. शेजारचा माणूस खाया हसून हसून बघायला ते काय झालंय ते. आता ह्यांना काही माहित नव्हतं, झोपेत सगळं झालतंय. आणि की मनात जे भाव केलते, कारण भगवंतांची वाणी, देवशास्त्र गुरूंची वाणी अशी आहे की जीवनात एकदा घेतली की ते कल्याण केल्याशिवाय राहणार नाही, ही अशी भगवंतांची वाणी. दुसऱ्या दिवशी उठले, अंघोळ फिंगोळ आवरल्यानंतर तांदळाचा डबा घेऊन बस्तीला जात असताना शेजारचा माणूस म्हणतोय, ओ मामा इकडे या. तो रात्री जो पिक्चर बघत होता तो लाईव्ह, तो बोलत आहे मामा या मुंड्यावर पळत गेला, जय जिनेन. मामाने बी काय कळना, जय जिनेन. बाबाचा दिवस कुणीकडे उजाडलाय कुणास ठाऊक, जय जिन करल्या. ठीक आहे म्हणले, जय जिन. त्यांनी बी जय जिन केले. आणि म्हणले तुम्हाला माहिती काय, काय तुमच्या रात्री घरावर दरोडा आलता. होय आमच्या घरावर. मग काय झालं, असं धक्का बसल्या का तू म्हणाला, त्याला काय माहितीच नव्हतं. तर तुमच्या घरातनं रात्री कोणतं ओरडत होतं, येताय काय, या या या. बसताय काय, बसा बसा बसा. उठताय काय, उठा उठा. जाताय काय, जावा जावा. चोर एवढ्या जोरात पळत होते, एकेकांचं पाठ मोडलं, कंबर मोडलं, पाय मोडले, हात मोडले, डोकं फुटलं, तरी पळत होते. कोण ओरडत होतं तुमच्या घरात, ते कशाला सांगतोय मी, म्हणत होतो झोपत. ठीक आहे म्हणले, चांगलाय 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 म्हणले. जय जिन केले आणि डायरेक्ट गेले. मनात विचार केले, जाताना मंदिरात जाताना एकच विचार केले, फक्त नुसता गुरूंची एक वाणी, एका प्रवचनाला जाऊन बसलो आणि एक प्रवचन ऐकलो तर माझ्या घरावरचा दरोडा निश्चित रूपानं पडणार होता, तो वाचला. 4 महिने जर गुरूंची जर वाणी ऐकत बसलो तर माझ्या जीवनाचं काय होईल.
तेव्हापासून रोज सगळ्या क्रिया चालू बघा. सकाळी भक्तीला यायला चालू केले, अभिषेकला यायला चालू केले, आहारला यायला चालू केले, प्रवचनला यायला चालू केले, रामकथेला यायला चालू केले, आरतीला बी उपस्थित. तो माणसं सांगाले, तुमचं सांगाल नाही सांगाले हो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, हिताचा उपदेश असाच असतोय की कोणती लाभ, ख्याती, प्रतिष्ठा, पूजा, इच्छा, आकांक्षा न ठेवता फक्त भव्य जनांच्या कल्याणासाठी जी वाणी कीर्ते तीच हितोपदेश भगवंतांची आप्तांची वाणी. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि खरे देवशास्त्र गुरु कधीही कुठली इच्छा, प्रतिष्ठा, कुठलीही भावना न ठेवता ती वाणी खिरणारे ते फक्त भव्य जनांचं कल्याण व्हावं यासाठी. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुमचं सुद्धा या आप्तांच्या वाणीनं कल्याण व्हावं एवढी भावना करतो. आणि आजच्या निश्चित रूपानं वाणीला विराम देतो. उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान शास्त्र उपदेश कसा करतात, शास्त्र कसा उपदेश करतोय याचं कथन उद्याच्या भागामध्ये करणार आहेत. उद्याच्या भागामध्ये ते बघूया. मी एवढीच भावना करतो त्या आप्तांच्या वाणीमुळे, 4 महिन्याच्या वाणीमुळे तुमचं सुद्धा कल्याण व्हावं आणि तुम्हाला सुद्धा मोक्षाचा मार्ग मिळावा एवढी भावना करतो. आणि वाणीला विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की